नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षामध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच स्क्रॅपचे स्वयंमूल्यांकन आणि बाह्य मूल्यांकन अशा दोन प्रक्रिया असून या दोन्ही प्रक्रियेमध्ये शाळेद्वारे आपणास अनेक प्रकारच्या क्रिया पार पाडाव्या लागतात. आता याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिला प्रश्न असा पडतो की स्क्रॅपचं स्वयंमूल्यांकन नेमकं करायचं तर कसं करायचं. तर त्या अनुषंगाने मी आज आपणास थोडक्यात माहिती सांगत आहे. स्क्रॅपचे मूल्यांकन करताना आपणास प्रामुख्याने अनुक्रमांक 8 मध्ये जी माहिती दिली आहे त्याला आपल्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्क्रॅप नावाचा एक गव्हर्नमेंटचा ॲप ओपन होईल. तो ॲप आपण इन्स्टॉल करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात पहिली माहिती म्हणजे आपल्या शाळेचा जो काही UDIS क्रमांक आहे तो UDIS क्रमांक 11 अंकी UDIS क्रमांक तिथे नमूद करायचा आहे. UDIS क्रमांक नमूद केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या शाळेचा जो काही ईमेल ॲड्रेस आहे तो ईमेल ॲड्रेस आपल्याला दिलेल्या ठिकाणी व्यवस्थित नमूद करायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या मुख्याध्यापकांचा जो काही मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित 10 अंकी मोबाईल नंबर जो की आपण ऑनलाईनला नोंद केलेला असेल तो मोबाईल नंबर आपल्याला इथे नमूद करायचा आहे. त्यापुढे नेक्स्ट जाऊन शासनाद्वारे जो 4 अंकी पासवर्ड आपणास भेटलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला आपल्या शाळेचा UDIS क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID या सगळ्या गोष्टी दिसतील आणि पुढे जाऊन नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एकूण या ठिकाणी 2 प्रकारच्या स्टेप दिसून येतील. तर त्या ज्या काही 2 स्टेप आहे त्याच्यावर आपल्याला आपल्या शाळेचं नाव, UDIS क्रमांक, त्यानंतर मुख्याध्यापकाचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा या सगळ्या बाबी दिसून येतील. आता जे स्टेप 1 आहे त्या स्टेप 1 मध्ये जाऊन आपल्याला स्टार्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. किंवा जर आपल्याला या ॲपची भाषा बदलायची असेल तर वरच्या साईडला ए नावाचं छोटंसं ऑप्शन दिसते, त्या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्ही ती भाषासुद्धा बदलू शकता. त्यानंतर पहिल्या टप्प्याला जर आपण क्लिक केलं तर असं आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी एकूण मानके स्वयंमूल्यांकन सारांश हे दिसेल. तर इथे क्रमांक 1 पासून ते क्रमांक 128 पर्यंत सर्व मानकं आपल्याला उपलब्ध होतील. आता आपल्या शाळेला जे मानकं लागू होतील त्याप्रमाणे आपण ती माहिती भरावी. आता मानक क्रमांक 1ला जेव्हा आपण ओपन करू तेव्हा आपणाला एकूण 4 मुद्दे दिसतील. आता आपल्या शाळेकरिता जे पुरावे इथे लागू होतील त्याला आपण क्लिक करायचं आहे आणि खाली पुराव्याच्या ठिकाणी गुगल ड्राईव्हमधली जी लिंक आहे ती लिंक त्या ठिकाणी कॉपी करून पेस्ट करायची. त्यानंतर समोर जो ऑप्शन दिलेला असतो पेस्ट प्रूफ याला क्लिक केल्यानंतर आपली लिंक यशस्वीरित्या त्या ठिकाणी अपलोड झालेली दिसून येईल. तसेच इतर जी मानकं आहेत, आता उदाहरणार्थ मानक क्रमांक 3 सुद्धा आपण त्याचप्रमाणे आपल्या शाळेकरिता जे मानक लागू आहे त्या मानकानुसार गुणदान आपल्याला करायचे आहेत. या ठिकाणी एकूण 4 पर्याय आपल्याला उपलब्ध झालेले दिसून येतील. तर अशा प्रकारे आपण 1-2 नव्हे तर आपल्या शाळेशी निगडीत असलेले सगळे मानकं आपल्याला एक करून त्या गुगल ड्राईव्हची लिंक आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. यशस्वीरित्या अपलोड झाली आहे याची खात्रीसुद्धा आपल्याला करायची आहे. अशा प्रकारे आपण 1 पासून ते सगळ्या 128 जी आपली मानकं आहेत आपल्या शाळेच्या स्वयंमूल्यांकनानुसार ती आपल्याला भरायची आहेत. आता त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे दुसरा आहे स्वयंमूल्यांकन पहा. तर या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकांना द्यावयाचे हमीपत्र थोडक्यात दिसेल. हे सर्व हमीपत्र आपण मोठ्यांनी वाचन करून पाहायचं आहे. त्यानंतर बॅक येऊन आपण त्या ठिकाणी खालच्या साईडला क्रमांक 3 मध्ये प्रमाणपत्र डाउनलोड करा
या ठिकाणी जर आपण गेलं तर आपल्याला त्याची माहितीसुद्धा भेटेल. किंवा स्क्रॅप सबमिशन समरीमध्ये आपण आपल्या शाळेचं नाव, युडायस क्रमांक, गावाचं नाव, तालुका, खटाव, मुख्याध्यापकाचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID या सगळ्या गोष्टी दिसून येतील. आणि आपण जी माहिती भरलेली आहे प्रत्येक मानकानुसार व पुराव्यानुसार त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं PDF स्वरूपामध्ये दिसून येतात. PDF आपण डाउनलोड करून आपल्या दप्तरी जपून ठेवायची आहे. आपण केलेल्या कार्याचं प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. तर हे जे काही प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आपल्याला डाउनलोड करून व्यवस्थित जपून ठेवायचं आहे, कारण की याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे. तर अशा प्रकारे हे प्रमाणपत्र आपल्याला दिसेल आणि हे प्रमाणपत्र डाउनलोड करून आपण व्यवस्थित ठेवायचं आहे. आपल्या कोणत्याही प्रकारच्या जर अडचणी असतील पासवर्ड संबंधात किंवा इतर ज्या काही बाबी असतील आपण नक्की कळवाव्यात. धन्यवाद.